नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आज मी आपल्यासमोर इयत्ता 9वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील पहिल्या युनिटमधील जो दुसरा लेसन आहे द फन दे हॅड हा सादर करतोय। मला 10वीचा सिलेबस मला पूर्ण करायचा होता, त्याच्यामुळं मी 9वीचं पहिलं युनिट अपलोड केलेलं नव्हतं, म्हणजे त्यातल्या 2 पोएम तेवढ्या अपलोड केलेल्या होत्या, लेसन राहिले होते ते मी आजपासून सुरुवात करतोय। तर पेज नंबर 6 वरती हा पाठ आहे, माझ्यासमोर पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासेल। द फन दे हॅड, मार्जी इवन wrote about it that night in her diary on the page headed 17 May 2157 she wrote, today Tommy found a real book. तर मार्जीनं त्या पानावरती, डायरीच्या पानावरती याबद्दल तिनं लिहिलं सुद्धा होतं आणि लिहिलं सुद्धा, आणि त्याची जी तारीख होती डायरीवरची वरच्या बाजूला त्याच्यावरती तारीख टाकलेली होती 17 मे 1957, आणि त्याच्यामध्ये तिनं असं लिहिलेलं होतं की आज टॉमीला एक खरं पुस्तक सापडलं। इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. मार्जीज ग्रँडफादर वन सेड दॅट वेन ही वॉज अ लिटल बॉय his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. आता ते अत्यंत जुनं असं पुस्तक होतं। मार्जीच्या आजोबांनी तिला एकदा सांगितलेलं होतं की ज्या वेळेला ते छोटे होते त्यावेळेला त्यांच्या आजोबांनी त्यांना असं सांगितलं होतं की तो एक काळ होता की ज्या वेळेला सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी होत्या या पुस्तकावरती, कागदावरती त्या छापल्या जात होत्या। दे टर्न द पेजेस विच वेर येलो अँड क्रिंकली. आता ते जी पानं होती ती टर्न करत होती, पानं पालटत होती की जे कसे होते, पिवळसर झालेले होते आणि क्रिंकली होते, म्हणजे चुरगळलेले होते। अँड इट वॉज awfully funny to read words that stood still. आणि ते खरोखर खूपच awfully ते म्हणजे खूपच फारच फनी असं ते पुस्तक होतं। जे शब्द होते ते त्यांच्या समोर अगदी स्थिर उभे राहत होते, त्यांच्या समोर स्थिर असं थांबत होते। इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे दे वेर सपोज टू ऑन अ स्क्रीन यू नो. तर कशाऐवजी तर कम्प्युटरच्या स्क्रीनवरचे जे शब्द असायचे ते हलते असायचे, तसे न हलता ते एका जागी स्थिर असे होते, तुम्हाला तर माहितीच आहे। अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड वेन दे रीड इट द फर्स्ट टाइम. आता ज्यावेळेला त्यांनी मागचं पान पालटलं त्यावेळेला सुद्धा तिथं सुद्धा जसं या पानावरती जशी अक्षरं होती तशीच ती मागच्या पानावरती त्यांना ती दिसली, आणि ते जे पुस्तक वाचत होते ते अगदी पहिल्यांदाच ते वाचत होते। जी म्हणजे हट अशा अर्थ शब्द आहे तो। सेड टॉमी, व्हॉट अ वेस्ट. टॉमी असं म्हणतो की हे काय आपण वाया घालवतोय। वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे. तो असं म्हणतो की ज्या वेळेला तुम्ही हे पुस्तक वाचत होता त्यावेळेस तुम्ही हे असं फेकून द्यायला हवं होतं। आय गेस मला असं मी असं अंदाज बांधतो, आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स ऑन इट. आणि आमची जी टेलिव्हिजनची स्क्रीन आहे त्याच्यावरती अगदी लक्षावधी पुस्तकं ही असायला हवी होती, आणि ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. आणि याहीपेक्षा जर का असते तरी सुद्धा ते खूप चांगलं झालं असतं। आय वुडंट थ्रो इट अवे, मी मात्र ते दूर फेकू दिलं नसतं। सेम विथ माइन सेड मार्जी, शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड, ही वॉज 13.
आता मार्जी असं म्हणते की तुला जे वाटते तसं सेम मलाही तसंच वाटतं माझ्यासारखंच. ती 11 वर्षांची होती आणि जेवढी टॉमीनं टेलिबुक्स पाहिलेली होती तेवढी तिनं पाहिलेली नव्हती. कारण का तर टॉमी हा 13 वर्षांचा होता आणि मार्जी ही 11 वर्षांची होती. शी सेड, वेअर डिड यू फाइंड इट? तिने असं विचारलं की तुला हे पुस्तक कुठं सापडलं? इन माय हाऊस. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग. तर त्यानं न बघताच बोट दाखवलं, माझ्या घरामध्ये सापडलं. कारण का तर तो वाचण्यामध्ये तो व्यस्त होता. इन द ॲटिक. ॲटिक म्हणजे माळा किंवा पोटमाळा. माझ्या घरामध्ये पोटमाळ्यावरती मला हे सापडलं. व्हॉट्स इट अबाउट? कशाबद्दलचं आहे? तर स्कूल, शाळा. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. मार्जी ही स्कॉर्नफुल म्हणजे तिरस्कारपूर्ण. मार्जी तिरस्कारपूर्ण होती तिचं ते बोलणं. स्कूल, व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल? आय हेट स्कूल. मग ते शाळा, शाळेबद्दल काय लिहायला असतं? मी तर शाळेचा मी द्वेष करते असं ती सांगते. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाऊ शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. तर मार्जी नेहमीच शाळेचा तिरस्कार करत असायची, पण आता मात्र ती पहिल्यापेक्षा जास्ती शाळेचा तिरस्कार करते. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी. तर तिला जो मेकॅनिकल टीचर आहे तो काय करतोय तर तो भूगोलाची ज्या टेस्ट असतात ते एक झाली की लगेच तो दुसरी देतोय. अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स. आणि ती काय करत आली तर ती पहिल्यापेक्षा अधिकाधिक वाईट असं ते पेपर टेस्ट ती अधिक वाईट अशापणे ती सोडवत आहे. अंटिल हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली. आता कुठपर्यंत तर जोपर्यंत तिच्या आईनं दुःखानं जोरदार तिचं डोकं जोपर्यंत हलवलं नव्हतं तोपर्यंत ती अत्यंत वाईट असं ते तिचं पेपर सोडवत होती. अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. आणि नंतर काय केलं तर तिला काउंटी इन्स्पेक्टरकडं तिनं पाठवलं. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. आता काउंटी इन्स्पेक्टर म्हणजे एक राऊंड लिटल मॅन होता की ज्याचा फेस हा रेड होता आणि जो अख्खा एक बॉक्स होता ज्याच्यामध्ये टूल्स होते, साधनं होती आणि हत्यार होती म्हणा किंवा अवजार वगैरे, पानं नट बोल्ट वगैरे असतात ते. अँड डायल्स होते त्याच्यामध्ये म्हणजे तबकडी होती. अँड वायर्स होत्या आणि त्या वायर होत्या. ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव हर अँड ॲपल. तर काउंटी इन्स्पेक्टर मार्जीकडे पाहून हसला आणि तिला एक सफरचंद दिलं. देन टूक द टीचर अपार्ट. आणि त्याने काय केलं तर त्या शिक्षकाला त्यापासून वेगळं केलं. मार्जी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर. आता मार्जीनं मनामध्ये असा विचार केला की शिक्षकाला त्याला एकत्र करणं, जे मगाशी वेगळं केलं काउंटी इन्स्पेक्टर, त्याला एकत्र करणं जर तिला माहीतच नसतं तर असं ती मनामध्ये इच्छा व्यक्त केली. बट ही न्यू हाव ऑल राईट. पण त्याला हे माहित होतं आणि हे किती ठीक आहे ते. अँड आफ्टर अन आवर ऑर सो. आणि एक तासानंतर किंवा त्यापेक्षा जास्ती. देअर इट वॉज अगेन लार्ज अँड ब्लॅक अँड अगली. तिथं पुन्हा एकदा एक मोठा काळा आणि कुरूप विथ ए बिग स्क्रीन, एक मोठीच्या मोठी स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेर शोन अँड द क्वेश्चन्स वेर आस्क्ड. पुन्हा एकदा त्याच्यावरती स्क्रीन आली आणि त्याच्यावरती अनेक पाठ दाखवले गेले आणि प्रश्न सुद्धा तिला विचारले गेले. दॅट वॉजंट सो बॅड. आणि तो इतकाही तो वाईट नव्हता. द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट. आता बघा ज्या भागाचं मार्जी तिरस्कार करत होती, द्वेष करत होती, वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क. तर तो असा स्लॉट होता, अशी खाच होती, खोबण होती किंवा फट होती की जिथं तिला तो होमवर्क घालायचा होता, ठेवायचा होता. अँड टेस्ट पेपर्स. आणि तिथे त्याला ते टेस्ट पेपर सुद्धा ठेवायचे होते. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड दे मेड हर लर्न. तर ती नेहमीच काय करायची
तर ते एका पंचकोडच्या बाहेर ती काय करायची, तर ती लिहित असायची. दे मेड हर लर्न, आणि ते काय करायचं, तिला पाठ करायला लावायचे. वेन शी वॉज 6 years old, ज्यावेळेला मार्जी ही 6 वर्षांची होती त्यावेळेला. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाइम, आणि तो जो मेकॅनिकल टीचर होता तो अगदी फारसा वेळ न दवडता ताबडतोब तिचे मार्क्स कॅल्क्युलेट करत असायचा. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्जीज हेड. आता त्याचं काम झाल्यानंतर, त्यानं काम त्याचं पूर्ण केल्यानंतर इन्स्पेक्टर हसला आणि त्यानं काय केलं, तर मार्जीच्या डोक्यावरती थोपटलं, पॅट केलं. ही सेड टू हर मदर, आणि तो त्यानंतर मार्जीच्या आईला म्हणाला, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट मिसेस जॉन. तो म्हणतो की मिसेस जोन्स, हा काही छोट्या मुलीचा या दोष नाही. आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. तर मला असं वाटतं की भूगोलाचा जो विभाग आहे, गिअर्ड म्हणजे सज्ज असणे किंवा एखाद्या भागांची मांडणी, जुळणी वगैरे करणं, त्याची खूप वेगामध्ये त्यांची जुळणी मांडणी केली, त्यामुळं दोष निर्माण झाला असावा. दोज थिंग्स हॅपन समटाइम, आणि या गोष्टी काही वेळेला घडतात. आय हॅव स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 year लेवल. तर मी काय केले, तर मी त्या जो मागाशी ज्याची जिओग्राफी सेक्टरची जी मांडणी किंवा त्याची जी सज्जता खूप वेगात झालेली होती, त्याला मी आता काय केलं, तर त्याचं वेग मी कमी केलंय आणि तो अगदी सर्वसाधारणपणे 10 वर्षाच्या लेवलला मी आणून ठेवलेला आहे. ऍक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी अँड ही पॅटेड मार्जिस हेड अगेन. तर तो असं सांगतो, खरं तर तिचं एकूण जी काही तिची प्रगती आहे ती अगदी खूपच समाधानकारक आहे. आणि पुन्हा एकदा काउंटी इन्स्पेक्टरनी मार्जीच्या डोक्यावरती थोपटलं, पॅट केलं. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. तर मार्जी मात्र नाराज होती. कारण का, तर तिला असं वाटत होतं, तिची अशी इच्छा होती की ते काय करते, तर शिक्षकाला पूर्णपणे त्या शिक्षकाला ते बाजूला करते तिच्यापासनं. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक आउट कम्प्लिटली. कारण का, त्यांनी असंच एकदा टॉमीच्या शिक्षकाला असंच त्याच्यापासून दूर केलं होतं. कारण का, तर इतिहासाचा जो विभाग होता, सेक्टर होता, तो पूर्णतः ब्लँक झालेला होता, रिकामा झालेला होता. सो शी सेड टू टॉमी, वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. तर त्यानंतर तिने असं विचारलं टॉमीला की एखादा शाळेबद्दल का लिहील. टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपेरियर आईज. आता टॉमीनं तिच्याकडं सुपेरियर आईज म्हणजे भव्य किंवा मोठ्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. बिकॉज इट्स नॉट आवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. तो म्हणतो याचं कारण, अगं मूर्ख, हे आपल्या प्रकारचं किंवा आपल्यासारखं ते शाळा नव्हती. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स अगो. तर ते त्या काळातलं ही शाळा आहे की जे शेकडो वर्षांपूर्वीची आहे. ही ॲडेड लॉफ्टिली, प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली, सेंचुरीज अगो. लॉफ्टिली म्हणजे अँग्रीली इन अ सुपेरियर टोन. पुन्हा एकदा त्यानं रागानं किंवा मोठ्या आवाजामध्ये त्यानं पुन्हा एकदा सेंचुरीज अगो म्हणजे शतकांपूर्वीची शाळा ही आहे याचं उच्चारण त्यानं केलं अगदी काळजीपूर्वक. मार्जी वॉज हर्ट. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाइम अगो. तर ती मार्जी यानं दुखावली गेली. ठीक आहे म्हणते, मला माहीत नव्हतं की त्या काळामध्ये कशा प्रकारची शाळा होती, हे मला माहीत नाही. शी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल, देन सेड, एनिवे दे हॅड अ टीचर. आणि काही वेळ
ते पुस्तक त्याच्या खांद्यावरती ठेवून तिनं ते वाचलं आणि परत ती म्हणते ठीक आहे, पण त्यांना शिक्षक तर होता. शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. तर टॉमी सांगतो निश्चितच त्यावेळेला त्यांना शिक्षक होता, पण तो आजच्यासारखा शिक्षक नव्हता, मेकॅनिकल शिक्षक नव्हता, तर तो एक माणूस होता, मनुष्य होता. अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? माणूस कसं काय शिक्षक होऊ शकतो? वेल, ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स. तर तो काय करत होता, तर तो मुलांना आणि मुलींना काही गोष्टी सांगायचा, त्यांना काम द्यायचा आणि काही प्रश्न सुद्धा विचारत असायचा. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ, म्हणजे माणूस इतका हुशार आहे पुरेस, असं ती विचारते. शुअर ही इज, हो निश्चितच. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर, तर माझ्या वडिलांना सुद्धा माझ्या शिक्षकाला जेवढं माहिती होतं तेवढंच माहिती आहे, असं तो सांगतो. पेज नंबर 8 वर, ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेचा. आता या बेचा या शब्दाचा अर्थ इथं पाठीमागं दिलेला आहे. शुअरली डिस्प्यूटचा सुद्धा अर्थ इथं आहे, आर्ग्यू किंवा क्वॅरल विथ. तर बघा, तर तो असं त्यानंतर ही नोज ऑलमोस्ट ॲज मच, म्हणजे त्याला अगदी पुरेसं माहिती आहे. आय बेचा म्हणजे निश्चितच मला खात्री आहे, असं ते सांगतात. मार्जी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. आता या टॉमीच्या बोलण्याला मार्जी मात्र डिस्प्यूट करण्यासाठी, म्हणजे आर्ग्यू करण्यासाठी, वाद करण्यासाठी किंवा भांडण करण्यासाठी मात्र मार्जी तयार नव्हती. शी सेड, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. ती म्हणते एक अनोळखी माणूस माझ्या घरी येऊन मला शिकवलेलं हे मला अजिबात आवडणार नाही, मला नको आहे. टॉमी स्क्रीम विथ लाफ्टर. आता टॉमी हसत हसत ओरडला, किंचाळला. यू डोंट नो मच मार्जी, तुला पुरेसं माहित नाही मार्जी. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस, शिक्षक घरामध्ये राहत नव्हते. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. तर त्यांना एक खास करून विशेष अशी एक इमारत असायची आणि सगळी मुलं त्यांच्याकडं जायची. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. त्यानंतर मार्जी विचारते, आणि ती सगळी मुलं एकसारखी गोष्ट त्यांच्याकडून शिकायची का? शुअर इफ दे वेअर द सेम एज, हो निश्चितच, जर ते एका समान वयाचे असतील तर ते एकच गोष्ट शिकत असायचे. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी adjusted to fit the mind of each boy and girl it teaches, and that each kid has to be taught differently. तर त्यानंतर ती असं सांगते की पण तो असं सांगतो की माझी आई असं सांगते की तो जो शिक्षक होता त्याला त्या प्रत्येक मुलगा आणि मुलगी यांच्या मनाशी त्याला फिट व्हावं लागायचं, म्हणजे त्याच्याशी त्याला तडजोड करावी लागायची त्यांच्या मनासोबत. आणि प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक मुलीला हे वेगळं शिकवावं लागत असायचं, तो वेगळं शिकवत असायचा. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. आणि त्यामुळं ते एकसारखं कुठलीही गोष्ट ते करत नसायचे. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. जर तुला ते पुस्तक आवडत नसेल तर तुला ते पुस्तक वाचावं लागणार नाही. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मी असं म्हणालेच नाही आणि मला ते आवडलं पण नाही. मार्जी सेड क्विकली, मार्जी ताबडतोब बोलली. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. तिला त्या गमतीदार शाळेबद्दल तिला अधिक वाचन करायचं होतं, वाचायचं होतं. दे वेरंट इवन हाफ फिनिश्ड वेन मार्जीज मदर कॉल्ड मार्जी स्कूल. आता त्यांचं अर्ध्यापर्यंत सुद्धा त्यांचं झालेलं नव्हतं, तेवढ्यात मार्जीच्या आईनं आवाज दिला, मार्जी शाळा. मार्जी लुक्ड अप. नॉट येट ममा. मार्जीने सांगितले की आई आत्ताच नाही. नाऊ सेड मिसेस जोन्स. तर मिसेस जोन्स म्हणाल्या की आत्ताच. अँड इट्स प्रोबॅबली टाइम फॉर टॉमी टू. आणि कदाचित टॉमीची सुद्धा ही शाळेची वेळ झालेली असावी. मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू
आफ्टर स्कूल. तर मार्जी टॉमीला विचारते की मी हे पुस्तक थोडंसं अजून शाळेत आल्यावर सुद्धा वाचू शकते का? मे बी, सेड ही नॉनचलंटली या शब्दाचा अर्थ इथे दिलेला आहे इन अॅन इनडिफरंट कूल मॅनर, म्हणजे बेपर्वाईनं किंवा अविचारानं. तो म्हणतो की कदाचित असं हे टॉमी सांगतो. ही वॉक्ड अवे विस्लिंग द डस्टी ओल्ड बुक टक बिनथ हिज आर्म. तर तो शीळ मारत तिथून निघून गेला. त्यावेळेला मात्र जे धुळकटलेलं असं धुळीनं माखलेलं असं जे जुनं पुस्तक होतं ते त्यानं आपल्या बाहूंमध्ये दुमडलं. टक टक म्हणजे दुमडलेलं होतं. मार्जी वेंट इन टू द स्कूल रूम. मार्जी स्कूल रूम मध्ये गेली. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. ते अगदी तिच्या बेडरूमच्याच पुढं होतं. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. आणि तो जो मेकॅनिकल टीचर होता तो तिथं होता आणि तो तिची वाट पाहत होता. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाइम एव्हरी डे. तर तो नेहमीच तिथं एका दर दिवशी त्याच वेळेमध्ये तो तिथं हजर असायचा. एक्सेप्ट सॅटरडे आणि संडे. एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे. मात्र त्याला अपवाद मात्र सॅटरडे आणि संडेचा होता. बिकॉज हर मदर सेड लिटल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. कारण का? तर तिच्या आईचं संमत होतं की छोट्या मुलगी जर एका नियमितपणे त्याच तासांमध्ये जर का ती शिकली तर ती खूप चांगलं शिकते असं तिच्या आईचं मत होतं. द स्क्रीन वॉज लिट अप अँड इट सेड टुडेज अर्थमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन. तर ती स्क्रीनची लाईट दिसायला सुरुवात झाली. स्क्रीन प्रकाशित झाली, लिटअप झाली आणि तो मेकॅनिकल टीचर असं म्हणाला म्हणजे हे मशीन असणार आहे. हे भविष्यकालीन एक काय म्हणू आपण, ही सायन्स फिक्शन आहे. भविष्यकाळात असं घडू शकतं असं गृहीत धरून लिहिलेली. त्यामुळं तो टीचर असं म्हणतो की आज अर्थमॅटिक म्हणजे अंकगणिताचा आपण काय करायचं तर प्रॉपर फ्रॅक्शनची आपण ऍडिशन करायची आहे. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन प्रॉपर स्लॉट. एका प्रॉपर स्लॉट मध्ये तुम्ही काय करा तर कालचा जो होमवर्क केलेला आहे तो इन्सर्ट करा. आत टाका म्हणजे किंवा सोडा. आपण कम्प्युटरमध्ये डिस्क जशी आपण इन्सर्ट करतो आत घालत असतो तशा प्रकारे. मार्जी डीड सो विथ अ साय. आता मार्जीनं ते केलं, सोबत तिनं सुस्कारा पण सोडला. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय. आता ती त्यावेळच्या शाळांबद्दल ती विचार करत होती की जी तिच्या आजोबांचे आजोबा ज्यावेळेला छोटासा मुलगा होते त्यावेळेला त्या शाळांच्या बद्दल ती विचार करत होती. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहुड केम. संबंध शेजारची मुलं सगळी यायची. लाफिंग अँड शाउटिंग इन द स्कूल यार्ड. तर शाळेच्या प्रांगणामध्ये ती सगळी मुलं हसत ओरडत यायची. सिटिंग टुगेदर इन द स्कूल रूम. त्या शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये एकत्र बसायची. गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे. आणि दिवस संपला, शाळा सुटली की ते सगळे घरी जायचे एकत्र. दे लर्न द सेम थिंग सो दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. ते काय करत होते तर ती सगळी मुलं मार्जी असा विचार करते त्या शाळेबद्दलचा, जुन्या शाळेबद्दलचा म्हणजे या काळातल्या आपल्या काळातल्या शाळेबद्दलचा, की ती सगळी मुलं एकसारखं शिक्षण घेत असायची. त्यामुळं ते अभ्यासामध्ये एकमेकांना मदत करायचे आणि ते एकमेकांबरोबर ती अभ्यासाबद्दल सुद्धा ते बोलत असायचे. अँड द टीचर्स वेर पीपल. आणि सगळ्यात महत्वाची आनंदाची गोष्ट ती अशी होती, ती सगळी जी टीचर होते ते सगळे कोण होते तर ती लोक होते, म्हणजे माणसं होती. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन. आता पुन्हा एकदा मेकॅनिकल टीचरची जी काही स्क्रीन आहे त्याच्यावरती चकाकेली चमकलं आणि तिथं पुढं आलं वेन वी ॲड फ्रॅक्शन 1/2 अँड 1/4 डॉट डॉट. आणि तिथं तो प्रश्न तिच्या समोर आला की ज्यावेळेला आपण 1/2 आणि 1/4 ही फ्रॅक्शन ज्यावेळेला आपण ऍड करू त्यावेळेला
असा प्रश्न आणि पुढे प्रश्न तो कंटिन्यू होता. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. तर मार्जी असा विचार करत होती की जुन्या काळातल्या मुलांना ती शाळा किती आवडत असावी, किती आवडत असेल. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. आणि त्या मुलांनी त्या शाळेमध्ये काय गमती जमती केल्या असतील त्याबद्दल ती विचार करत होती. आयझॅक असिमोव यांनी लिहिलेला हा पाठ आहे. मित्रांनो, हा मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे ही सायन्स फिक्शन आहे. म्हणजे भविष्य काळामध्ये असं घडू शकतं असं विचार करून आज हे लिहिलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला थोडंसं हे समजायला म्हणा, थोडंसं काल्पनिक आहे. भविष्य 100-150 वर्षानंतर काय घडेल हे आज लिहिलेलं आहे. त्यामुळे थोडंसं तुम्हाला समजायला हे असं असू शकतं का वगैरे असं वाटेल, पण ही इट इज अन इमॅजिनरी रायटिंग असं आपण म्हणूयात. माझा हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद.